पाणी दे ना थोडंसं किरण. दुसरी बॉटल घेऊ तुला? अगं नको ना, ही दे ना. का? अगं कशाला वेस्ट करायचं एवढंसं पाणी? बापरे, केवढी काळजी आहे तुला पाण्याची. दर अगं असं नाहीये. मग कसं आहे? कसं आहे माहितीये मित्रांनो, आज ना मुंबई ते महाडच्या प्रवासामध्ये आमची ना ही तिसरी बॉटल आहे. आणि मी एक गोष्ट नोट केली की आजकाल आपल्या भारतामध्ये इतके पाण्याचे ब्रँड झाले आहेत की कुठेही आपल्याला दुकानात जाऊन ना ते पाण्याची बॉटल आपल्याला इझिली अवेलेबल आहे. पण एक काळ असा होता की सर्वसामान्य माणसांना पाणी मिळणं पण खूप कठीण होतं. नमस्कार, मी रेश्मा. नमस्कार, मी मनीषा. आज आपण इतिहासातील एक ऐतिहासिक अशा ठिकाणी आलो आहोत जे रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी चौदार तळ्याचं मानवी हक्कासाठी आणि सर्वसामान्यांसाठी चौदार तळे खुले केले होते. तर चला बघूया महाडचं चौदार तळ. प्रवासाची सुरुवात दिवा सावंतवाडी ट्रेनने झाली आणि त्यात मस्तपैकी गप्पा मारत आम्ही लिखाण करत गेलो. प्रवासात वीर स्टेशन कधी आलं ते कळलंच नाही. आणि वीर वरून आम्ही महाडला पोचलो आणि तिथे पोट भरून मस्तपैकी नाश्ता केला. आणि तिथून आम्ही आमच्या पाहुण्यांच्या घरी जाऊन खास ठिकाणी भेट घेण्यासाठी तयार झालो. (2026) या वर्षी चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण होऊन 100वे वर्ष म्हणजेच सुवर्ण महोत्सवात पदार्पण करत असलो तरी जेव्हा आम्ही त्या पाण्याला स्पर्श केला ना, तेव्हा आम्हाला असं जाणवलं की आम्हीही त्या सत्याग्रहाचा भाग होतो. आणि आम्ही तिथे फिरताना आम्हाला एक गृहस्थ भेटले आणि त्यांनी आम्हाला तिथली माहिती दिली. काका, मला इथेची ना थोडीशी माहिती द्या आपल्या चौदार तळ्याबद्दल. आपल्या चौदारची माहिती देतो. मी इथला रहिवासी असून माझं नाव शांताराम गंगाराम सकपाळ. मी वंचित आघाडी तालुका सल्लागार आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मला 20 मार्च 27 साली जी क्रांती घडवली ती पाण्यासाठी नसून मानवतेच्या मूलभूत हक्कासाठी आहे. पाणी ही निसर्गाची देणगी हे बाबासाहेबांच्या ठणकोया क्रांतीमध्ये सांगितलेलं आहे. बाबासाहेबांच्या वरनं या चौदार गीत आपल्याला ऐकवत आहे. अरे वा, छान. 20 मार्च 1927 साली 20 मार्च 1927 साली कशी क्रांती ही घडली नि बाबासाहेबांच्या आवाजानं माड नगरी दुमदुमली. बाबासाहेबांच्या आवाजानं माड नगरी दुमदुमली. 7 कोटी जनतानी हा हा म्हणता, 7 कोटी जनतानी हा हा म्हणता चौदार तळावरी जमली. बाबासाहेबांच्या आवाजानं माड नगरी दुमदुमली. चौदार तळ्याचे पाणी, चौदार तळ्याचे पाणी भीमबाबांनी चाकले. भीमबाबांच्या पुढे सार जगे हे वाहकले. भीमबाबांच्या पुढे हे सार जगे हे वाहकले. रामजी पित्याचं नाव, रामजी पित्याचं नाव भीमबाबांनी राखले. रामजी पित्याचं नाव भीमबाबांनी राखले. भीमबाबांच्या पुढे हे सार जगे हे वाहकले. आपल्या क्रांतिकारी जेबीच्या मानाचा मुद्रा करून आपल्याला इथे भाषणे आपल्याला भरपूर आहेत. 2 घंटे बोलत तरी माझी तयारी असते. जय भीम. जय भीम. क्रांतिकारी जेबीचा मानाचा मुद्रा करून माझा आशीर्वाद, माझा धन्य आशीर्वाद आहे. जसं बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, जशी वाटचाल सुरू केली, तशीच आज आम्ही रेश्मा आणि मी मनीषा आम्ही आमच्या नवीन चॅनलद्वारे अशा लोकांपर्यंत पोहोचणार आहोत ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव अजरामर करून मेहनत करून ते भारतामध्ये भारताच्या बाहेर पोहोचले आहेत. अशा लोकांची आम्ही या चॅनलद्वारे भेट घेणार आहोत. तर चला आपण भेटूया पहिल्या कलाकाराला. भेट आमची तुमची.